नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज 8 ऑगस्ट 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या। बळीराजासाठी मोठी संधी। कृषी विभागामार्फत खरीप 2026 साठी राज्यस्तरीय पीक स्पर्धा जाहीर झाली असून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे। 31 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे। पावसाचा जोर धरताच बाजारात रानभाज्याची तुफान आवक। नंदुरबारच्या बाजारात ताकडा, शेवळे आणि कुडू यांसारख्या पौष्टिक रानभाज्या अवघ्या 20 रुपये जुडी दराने उपलब्ध झाल्या आहेत। कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा मोठा धमाका। शेतमाल साठवणूक आणि प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना 2 कोटीपर्यंतचे कर्ज विनातारण मिळणार असून 7 वर्षापर्यंत 3% व्याज सवलत मिळणार आहे। भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। पुराचे अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी महाराष्ट्रात ठोस उपाययोजना नसल्याने पाण्याचा फुकट विसर्ग होत आहे, तर कर्नाटक बंधारे बांधून पाणी अडवत आहे। अकोला जिल्ह्यात तांत्रिक अडचणींचा फटका। फार्मर आयडी उपलब्ध नसल्याने 792 गावातील 6000हून अधिक पात्र शेतकरी कर्जमुक्त योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नांदेडच्या बळीराजाने मारली बाजी। मराठवाड्यात सर्वाधिक 5.59 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरून प्रथम क्रमांक पटवला असून जिल्ह्यातील 6.05 लाख हेक्टर क्षेत्र सुरक्षित केले आहे। सुलतानीनंतर अस्मानी संकट। खुलताबाद तालुक्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिके पिवळी पडली असून फवारणी रखडल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। प्रशासनाचा भयंकर गोंधळ उघड। भंडारा जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या रस्त्याचा निधी चुकीचे लोकेशन दाखवून गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीत वापरल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात शेतकरी देशोधडीला। 650 हेक्टरवरील पेरणी बोगस बियाणांमुळे वाया गेली, तर मुसळधार पावसाने 5000 हेक्टरवरील पिके आणि शेतजमीन खरडून नेली आहे। अहिल्यानगरमध्ये बोगस दिव्यांग दाखल्यांचा मोठा घोटाळा। कोषागारातील कनिष्ठ लेखापालाने मूकबधीर असल्याचे बनावट वैद्यकीय अहवाल सादर करून नोकरी मिळवल्याचा प्रकार समोर आला असून नाशिक कोषागार सहसंचालकाकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे। गूळ खरेदी करताना सावधान। गुळाला उजळ व पिवळा रंग आणण्यासाठी हायड्रोसा व फॉस्फोरिक ॲसिड सारख्या घातक रसायनांचा वापर होत असून आरोग्यदायी असणारा काळसर गुळच खरेदी करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे। ग्रामीण पाणी पुरवठा योजनांवर प्रशासनाची मोठी कारवाई। सोलापूर जिल्ह्यातील 900 कोटींच्या जलजीवन मिशनमधील 50% कमी प्रगती असलेल्या 170 योजनांना राज्य शासनाने तातडीने स्थगिती दिली आहे। पशुपालकांसाठी राज्य सरकारची मोठी खुशखबर। राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत गाई, म्हशी आणि शेळ्या मेंढ्यांच्या विम्यासाठी 85% रक्कम शासन अनुदान म्हणून देणार असून प्रत्येकी 10 जनावरांना विमा संरक्षण मिळणार आहे। ऑगस्ट महिना उजळला तरी सोलापुरात पाणी टंचाई कायम। जिल्ह्यातील 45 गावे आणि 144 वाड्यांमधील 74,000 नागरिकांची तहान भागवण्यासाठी अजूनही 33 खासगी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे। राज्यातील शेतीसाठी भूजलावर अवलंबित्व वाढले। दरवर्षी उपलब्ध भूजल साठ्यापैकी विम्याहून अधिक पाण्याचा उपसा सिंचन विहिरींद्वारे केला जात असल्याने विहिरी आणि तलावांचे जल पुनर्भरण करणे अत्यंत गरजेचे बनले आहे। बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ। जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांचे 909 कोटीचे पीक कर्ज थकीत गेले असून 47,000 शेतकरी NPA खात्यात अडकल्याने त्यांना नवीन कर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत।
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन. राधानगरी धरण 100% भरल्याने स्वयंचलित दरवाजातून 4256 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर पंचगंगा नदीची पातळी सध्या स्थिर आहे. ग्रामीण भागात शुद्ध पिण्याचे पाणी. धाराशिव जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत 92% घरांना नळजोडणी देण्यात आली असून 297 गावे पूर्णपणे हर घर जल म्हणून घोषित करण्यात आले आहेत. ठाणेकरांसाठी मोठी बातमी. ठाणे रिंग रोड मेट्रोच्या स्थानकावर आणि डेपोवर मॉल, कार्यालय आणि 10.35 मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारला जाणार असून या भव्य प्रकल्पाद्वारे 4410 तरुणांना रोजगार मिळणार आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीने डिजिटल क्रांतीत मारली बाजी. डिजिटल भारत निधी अंतर्गत गडचिरोलीत 605 टॉवर्स उभारून 751 दुर्गम गावांमध्ये 4G नेटवर्क पोहोचवले असून महाराष्ट्रात सर्वाधिक टॉवर्स मिळवणारा हा पहिला जिल्हा ठरला आहे. मुसळधार पावसाने देशात भीषण परिस्थिती. उत्तराखंडमध्ये अलकनंदा, मंदाकिनी नद्यांना पूर आल्याने बद्रीनाथ मार्ग ठप्प झाला आहे, तर उत्तर प्रदेशात घर कोसळून एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बळीराजासाठी कमाईची मोठी संधी. केंद्र सरकारच्या गोवर्धन योजनेअंतर्गत शेण आणि ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीसाठी सुलभ कर्ज व अनुदान मिळणार असून बायोगॅसला 2110 रुपये प्रति MMBTUचा हमीभाव निश्चित केला आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेतीविषयक अशा डेली न्यूजसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.